चला आता नवरा नवरीला बोलवा. हो हो बोल दुर्गा. हो बोला. आलीच. गुरुजी सगळे आलेत. आपण हळदीचे विधी सुरू करू शकतो. कधी एकदा एजेंना हळद लावते असं झालंय मला. थांबा. इतक्यात नाही. वीस मिनिटानंतर आहे मुहूर्त. हो बरोबर आहे. मुहूर्ताला अजून वेळ आहे. म्हणजे अजून 20 मिनिटं थांबायचं. हा मग आपण तोपर्यंत डान्स बघायचा. एक्झॅक्टली. हा म्हणजे सरूने ना आपल्या हळदीचा कॉन्ट्रॅक्ट एका डान्स ग्रुपला दिलाय. सो आपण डान्स बघूया तोपर्यंत. श्वेता हे सरप्राईज खास तुझ्यासाठी आहे. आणि आमच्याकडून पण एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ते काय आहे हे 20 मिनिटांनीच कळेल. थँक्यू सो मच सगळ्यांनाच. मला खरंच खूप एक्सायटेड आणि स्पेशल फील होत आहे ना. जहागीरदारांची सून होणार आहेस. स्पेशल तर वाटणारच नाही का. अलिशा रेडी. सरस्वती तू नक्की यांना पैसे दिलेत ना का फ्री मध्ये बोलवलंय. अशी का नाचते ही. सरू तू ना हळदीच्या कार्यक्रमात नाचायचं आहे सांगितलंस ना. नुसती हळद नाहीये, एजींची हळद आहे. हे बघा मी जे सांगतोय तेच आणि तसंच करायचं. पण सध्या मला 2 गोष्टींची गरज आहे. शांतता आणि 1 कप आल्याचा चहा. अय्या काय सांगू मी तुम्हाला साहेब. खरं तर तुम्ही घरात आल्या आल्या मी तुम्हाला आल्याच्या चहाबद्दल विचारायला हवं होतं. पटके पटे काय झालं. तुम्ही मला अटक करणार म्हणालात तर मी इतकी घाबरून गेले. दया वया करायला लागले. पाया पडले तुमच्या. पण आता कळतंय तुम्हाला काय घाबरायचं. तुम्ही तर देवासारखे धावून आलात मदतीला. साहेब देवदूत म्हणू. देवदूत म्हणा. तुम्हाला जे हवंय ते म्हणा. पण माझ्या त्या 2 गोष्टी शांतता आणि आल्याचा चहा आत्ता आणते. साहेब ते तुम्हाला आमच्या बेकरीतले ना स्पेशल बिस्किट देते. अहो ज्या दिवशी आम्ही ती बिस्किट बनवतो ना ही रांग लागते घराबाहेर. शक्ती येईल मग तुम्हाला ते खाऊन आणते ना. बसा बसा. हा हो खूप गरम आहे पण आले आले चहा बनवते. एजे इथून पुढे तुझ्या आणि लीलाच्या आयुष्यात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे.
आता मी प्लॅन करणार आणि त्याची फळं तुम्हा दोघांना आयुष्यभर भोगावी लागणार.